बघा किती छान एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे। नमस्कार, छायाज किचन रेसिपी ब्लॉगमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज तुम्हाला दाखवणार आहे बटाट्याचा खीस कसा करायचा ते दाखवणार आहे। तर वाळल्यानंतर काळा पडणार नाही आणि तळल्यानंतर लाल पडणार नाही किंवा कडकडीत होणार नाही। जर इथं तुम्ही सांगितलेलं प्रमाण आणि टायमिंग तुम्ही वापरलं तर बटाट्याचा खीस तयार करताना शिजवताना ज्या टिप्स तुम्ही फॉलो केला ना, हा तुमचा बटाट्याचा खीस तळल्यानंतर खुसखुशीत होणार। तर अशाच नवनवीन रेसिपीला आज मी बनवणार आहे 2.5 किलोचा बटाट्याचा खीस बनवणार आहे। तर याच्यासाठी मी आता इथं साल काढून घेणार आहे। बटाट्याचे साल काढून घेणार आहे मला। तेव्हा मी असं बटाट्याचे साल घालून घेतले, असं पाण्यात टाकायचं आपण काळा पडू नये। इथे बघा माझे बटाटे साल काढून झालेले। आता मी तुम्हाला खिसून दाखवते। इथं छोट्या खिसणीने खिसायचं नाही, कारण आपला खिस मोडतो म्हणून मोठ्या खिसणीने खिसायचं आहे। तर तुम्हाला मी खिसून पण दाखवते। असा लांबपर्यंत खिसायचं म्हणजे लांबडा आपला खिस तयार होतो। इथे माझा खिस बघा काढून झाला आहे छान असा, बघा किती लांब सडक असा झालेला आहे। तर याला मी 1-2 पाण्यानं धुवून असं रात्रभर पाण्यात ठेवणार आहे आणि सकाळी मी शिजवून उन्हात घालणार आहे। इथे बघा आपलं आता मी हे खीस शिजवून घेणार आहे। बघा पांढरा शुभ्र खीस असाच राहिलेला आहे। मी इकडं पाणी पण गरम करायला उकळायला ठेवलेलं। ते बघा इथून पाणी उकळायला ठेवलेलं, याच्यात तुरटी टाकून घेतले म्हणजे आपले चांगला खीस पांढरा शुभ्र तयार होतं म्हणून याच्यात मी तुरटी टाकून घेतलेलं आहे। आता इथं पाणी उकळायला मी आता खीस टाकून इथं आपलं पाणी उकळायला आहे बघा। मी आता याच्यामध्ये खीस टाकून घेते। खीस टाकल्यानंतर आपल्याला एक 5 मिनिट ह्याच्यात ठेवायचं आहे आणि नंतर काढायचं आहे, म्हणजे आपला खीस पांढरा शुभ्र असा तयार होईल। बघा किती छान एकदम लांब सडक झालेला आहे खीस। तर 5 मिनिटं झालेले आहेत। त्याला बघा चांगली उकळी यायला लागलेलं आहे। तर आपण आता लगेच काढून घ्यायचं आहे। शिजवायला बघा हे तुटते, ते लगेच तुटते बोटानं, ते निकाल दाबलं तर तुटते। तर आपण आता लगेच काढून घ्यायचं आपल्याला। मी आता टोपली घेतलेले आहे, टोपलीत आता मी ओतून घेणार आहे। मीठ टाकून आपल्याला 1-2 मिनिटं चांगलं शिजवायचं आहे। त्याच्यात एकूण आपल्याला 5-6 मिनिटं शिजवायचं आहे। इथं आपल्याला बघा 5-6 मिनिटं झालेले आहेत। इथं आता आपण काढून घेऊया टोपलीमध्ये। तुम्ही टोपली ठेवली आहे खाली पाण्यासाठी जाण्यासाठी, डबा ठेवला आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण ओतून घ्यायचं आहे, वितळून घ्यायचं। बघा किती पांढरा शुभ्र एकदम झालेला आहे खीस। मी टोपली घेतले, आता टोपली पण ओतून घेणार आहे। किती छान पांढरा शुभ्र एकदम झालेला आहे खीस। उन्हात घालून घेते हे असं हे करून घालायचं आहे। असं चांगलं ऊन पडल्यावर घालायचं, एकदम पांढरा शुभ्र होतो। हे बघा असंच आता मी सगळं खीस घालून घेणार आहे। बटाट्याचा खीस बघा वाळलेला आहे, बघा किती एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे। मी आता हे गोळा करून घेणार आहे। बघा किती छान एकदम वाळलेला आहे एका दिवसातच। इथे माझं बघा खीस, बटाट्याचा खीस बघा वाळून तयार आहे। बघा मी तुम्हाला तळून पण दाखवते नंतर, किती पांढरा शुभ्र एकदम झालेला आहे। बघा माझा कडकडीत असा 2 दिवस बटाट्याचा खीस वाळलेला आहे। मी आता तुम्हाला तळून दाखवते। बटाट्याचा खीस करून झालेला आहे आणि 2 दिवस चांगला कडकडीत उन्हात वाळलेला आहे। मी आता तुम्हाला तळून पण दाखवते। बघा किती छान पांढरा शुभ्र एकदम बटाट्याचा खीस झालेला आणि एकदम लांब सडक पण झालेला आहे। बघा माझा बटाट्याचा खीस 2 दिवस चांगला उन्हात कडकडीत असा वाळलेला आहे, एकदम असा पांढरा शुभ्र झालेला आहे। बघा
जरासुद्धा लाल किंवा असं हे पडलेलं नाही, काळा पडलेला नाही. तर खूप छान असा मस्त झालेला आहे. तर मी तुम्हाला आता तळून पण दाखवते. इथं माझं तेल गरम झालेलं आहे. आपण आता थोडा थोडा खीस टाकून तळून घेऊया. बघा किती छान एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे. मस्त अजिबात लाल किंवा हे पडला नाही, काळा पडलेला नाही. बघू शकताय बघा. आता नितळून आपण तेल असं काढून ताटात काढून घेऊया. बघा एकदम पांढरा शुभ्र असं झालेला आहे खीस आपला. अजून मी तुम्हाला एकदा तळून दाखवते. पूर्ण ह्याच्यातलं हे काढून घ्यायचं खीस आपल्याला, नाहीतर त्याच्यातलं अगोदरचं करपू शकतोय. इथं मी आता अजून थोडंसं खीस टाकून घेते. बघा एकदम पांढरा शुभ्र असं झालेला आहे. हे पण आपण आता काढून घेऊया नितळून. इथं माझा बटाट्याचा खीस बघा तळून झालेला आहे. किती एकदम पांढरा शुभ्र असा झालेला आहे आणि एकदम खुसखुशीत झालेला आहे. बघा लगेच तुटतोय. तर आपण आता सर्व करूया. नमस्कार, छायाच किचन रेसिपी ब्लॉगमध्ये आपला मनपूर्वक स्वागत आहे. आज तुम्हाला दाखवणार आहे बटाट्याचा खीस कसा करायचा ते दाखवणार आहे. तर वाळल्यानंतर काळा पडणार नाही आणि तळल्यानंतर लाल होणार नाही किंवा कडकडीत होणार नाही. जर इथं सांगितलेलं प्रमाण आणि टायमिंग तुम्ही वापरलं तर बटाट्याचा खीस तयार करताना, शिजवताना ज्या टिप्स तुम्ही फॉलो केला ना, हा तुमचा बटाट्याचा खीस तळल्यानंतर अगदी खुसखुशीत होणार. तर अशाच नवनवीन रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बटाट्याचा खीस करून तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर बघा माझा बटाट्याचा खीस एकदम पांढरा शुभ्र असा झालेला आहे. तर माझ्या जे टिप्स सांगितले आहेत ते नक्की फॉलो करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि खुसखुशीत एकदम झालेला आहे, मस्त असा खीस असा. नक्की ट्राय करून बघा. ते बघा माझं बटाट्याचं खीस तुम्हाला दाखवते. बघा किती कुरकुरीत एकदम झाले. बघा हातात असं नुसतं हे करेपर्यंत असं तुटतं एकदम आणि पांढरा शुभ्र एकदम झालेला आहे. आणि बघा तुम्हाला खाऊन पण दाखवते. एकदम खुसखुशीत असं झालेलं आहे. तोंडात टाकताच विरघळतो. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा.